पैसे चोरीला गेले का? आता कॉलेजची फी कशी भरायची? देव का ग नसते आपलीच परीक्षा बघायला? मुंबईत आल्यापासून एक बी दिवस चांगला गेला नाही. हे काय एवढा पसारा का केलाय तुम्ही खोलीत? काय फुगड्या खेळत होतात की काय? आणि हे काय असं रडत का बसलाय? मावशी, अहो कॉलेजची फी भरण्यासाठी पैसे आम्ही खोलीतच ठेवून गेलेलो, पण आता चोरीला गेले तो आमचे पैसे. अगं खुळा आहेत का तुम्ही? या हॉस्टेलमध्ये किती चोऱ्या होतात माहित नाही वय तुम्हाला? आणि दार उघडं ठेवून झोपलात तरी कशाला? कमळे, आपण वॉर्डन मॅडमला जाऊन सांगितलं तर? वॉर्डन मॅडम तुमचे पैसे शोधेपर्यंत तुमचा पैसे भरायचा टाइम निघून जाईल. अहो मग आता आम्ही काय करायचं? कोणी चोरलं असतील आमचं पैसे? मी एक सांगू काय तुम्हाला? माणूस सोनं बनवतो कशासाठी? अडीनडीला कामाला यावं यासाठीच ना. एखादं सोनं असेल ना, ते त्या सोनाराकडे ठेवा. आपल्या कॉलेजच्याच पाठीमागे एक सोनार आहे, तिथे जा, ती वस्तू द्या आणि पैसे घ्या. तुमचं काम होऊन जाईल. मी सांगायचं काम केलं. आता घ्यायचं तर घ्या, नाहीतर द्या सोडून. आणि हा जो काय तुम्ही पसारा केलायत ना, त्यामुळे मी काय आज तुमची रूम साफ करायची नाही. कमळे, बघ बाई, अजून एकदा विचार कर. निंगे, दुसरा काय पर्याय आहे का आपल्याकडं? अगं कॉलेजमध्ये राहायचं असेल तर आपल्याला हे करायलाच पाहिजे. बोला, काही घ्यायचंय का तुम्हाला? काय दाखवू? नेकलेस, ब्रेसलेट, चेन? बोला. हे विकायचंय की गहाण ठेवायचंय? नाही नाही, ऐकायचं नाही, घाण ठेवायचं आहे. आणि तुम्ही बी कुणाला ऐकू नका प्लीज. मी थोड्या दिवसात येतो आणि हे सोडवून येतो. बस. बरं, याचे 10,000 रुपये मिळतील. नुसतं 10,000? हो, हे 18 कॅरेटचं सोनं आहे. याचे एवढेच पैसे मिळतील. आणि असंही हे कोणी घेत नाही. दादा, अहो आम्हासनी 30,000ची गरज आहे. अहो, याचे एवढेच पैसे मिळतील आमच्याकडे. आणि तुम्ही दुसरीकडे कुठेही गेलात तरी यावर तुम्हाला काही मिळणार नाही. बाकी निर्णय तुमचा. दादा प्लीज बघा की काय होतंय का. वय की दादा, लय उपकार होतील तुमचं. या वेळेला मदत करा, पुढच्या वेळेला नाही दिलं तरी चालते. अहो, वेळ लागलाय का तुम्हाला? मी सांगितलं ना, मी याच्यात काहीही करू शकत नाही. एवढेच पैसे मिळतील. अहो ताई, अहो इकडे या. अहो असं जाऊ नका, इकडे या. मी तुमचं कानातलं ठेवून घेतो आणि त्या बदल्यात हे घ्या 30,000 रुपये. अहो पण आता तर तुम्ही नाही म्हणत होता की. अहो त्याचं काय आहे की कस्टमरला धरून ठेवण्यासाठी आम्हाला हे कधी कधी करायला लागतं.
आणि आमच्या साहेबांनी सांगितलंय तुम्हाला पैसे द्यायला, म्हणून तुम्हाला बोलवलं. कमळे त्यांनाही काही प्रश्न विचारत बसू नको. पैसे मिळतात ते नशीब समज. गप घे आणि चल. थँक्यू दादा, खरंच लय उपकार झाले बघा. मी थोड्या दिवसात तुमचं पैसे परत देतो आणि माझा दागिना सोडून नेतो. हरकत नाही. या. कमळे काय काय गावछाप हा काय अशा माकडिडी सारख्या नाचतायत. माझ्या कॉलेजचे असे ना स्टँडर्ड्स तुमच्यामुळे डाऊन होत आहेत. मी तुला तर ना कमळीवर हात उचलायची हिंमत कशी झाली तुझी? त्या बिचाऱ्या गरीब आहेत, काही बोलत नाहीत म्हणून अति करतेस तू. हा त्यांचा चांगुलपणा आहे की ते तुझं वागणं सहन करतात, काही बोलत नाहीत. त्याचा गैरफायदा घेऊ नकोस. आणि काय ना काय प्रॉब्लेम काय आहे तुझा? केव्हापासून त्यांना इथून हाकलण्याचा प्रयत्न करतेस? तुला आत्तापर्यंत समजवण्याचा, इग्नोर करण्याचा खूप प्रयत्न केला, पण तुला थांबायचंच नाहीये. खरं खरं सांग रेश, तूच यांची फीज पे केली आहेस ना? दॅट इज नन ऑफ युअर बिझनेस. एक गोष्ट लक्षात ठेव, परत जर या दोघींना त्रास द्यायचा प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी आहे. गेट लॉस्ट. तोंडही दाखवू नकोस मला. सरे, तुला एक सांगू काय? अगं आपली कमळी आणि निंगी आपल्यापासून लांब असले तरी बी आपल्या जवळच आहेत असं वाटतंय बघ. अगं काल पवारांची सखू लहान वयात लगीन करायलात म्हणून भांडली सगळ्यांची. मला तर आपली कमळीच दिसली बघ तिच्या. अगं ज्या वयात पोरं झाडावरून उड्या मारून आंब तोडून खात्यात, त्याच वयात त्यांची लग्न करायचं म्हणजे जरा जास्तच होते नाही का? नाही तर काय ग. अगं आंब्यावर ना आठवलं, माझी कमळी दर मे महिन्याला एवढा आंबा गोळा करायची ना, ही अशी टोपली भरून आंब तोडून काढायची, माझ्यासमोर टोपलं ठेवायची आणि म्हणायची, आई धर याचा आमरस कर. वय कमळीला आमरस लय आवडते ना व? व्हय ग. अगं एवढा आंबा असायचं की पावसाळ्यात बी समद साठवून ठेवायचं आणि पावसाळ्यात तिच्यासाठी आटवून ठेवलेला आमरस दूध घालून तिला खायला द्यायचो. अशी मिटक्या मारत खायची माझी कमळी. तिला खाताना बघून लई समाधान वाटायचं बघ. यावर्षी मी साठवून ठेवलंय तिच्यासाठी समद, पण ते खायला माझी कमळीच नाही इथं. माझ्या पोरीला परक्या मुलकात धाडली खरी, पण पोटच्या पुरच्या आठवणीने जीव लय कासावीस होतो ग. ती कुठं असेल, कशी राहत असेल, काय खात असेल, काय बी कळत झालंय. तिची लय आठवण येते बघ. एक गोष्ट लक्षात ठेव, परत जर या दोघींना त्रास द्यायचा प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी आहे. गेट लॉस्ट. तोंडही दाखवू नकोस मला. आणि काय झालं माझ्या बाळाला? ग्रॅनी आजी प्लीज लीव मी अलोन. आय डोंट वॉन्ट टू टॉक टू एनीवन प्लीज. माझा मूड ऑलरेडी ऑफ आहे. तू गोड बोलून असून ऑफ नको करूस. डोंट नो आज कॉलेजमध्ये माझ्यासोबत काय झालं. हो मला सगळं माहिती आहे. सगळं माहिती आहे कॉलेजमध्ये आज काय काय झालंय.
व्हॉट? तुला माहिती आहे? वा, तुला माहित असून तू मला विचारते का? म्हणजे मला अजून हर्ट व्हावं म्हणून? असं नाहीये. विनाकारण तू तुझी एनर्जी नको त्या ठिकाणी खर्च करतेस ना, त्याऐवजी ती योग्य ठिकाणी खर्च करायला पाहिजे. कळलं? ग्रॅनी आजी, व्हॉट डू यू मीन? तू काय ते नीट सांग ना प्लीज. अगं हो, सांगते. मला माहिती आहे तुझं तुझ्या ऋषीवर किती प्रेम आहे ते. खूप प्रेम. आणि त्याला मिळवण्यासाठी तू काय वाटेल ते करू शकतेस. पण या पुरुष जमातीचं ना एक वेगळं सिक्रेट आहे. म्हणजे आता कसं समजावून सांगू तुला. पुरुष म्हणजे ना कुत्र्याची छोटी छोटी पिल्लं असतात ना, काय म्हणतात ते, पपीज, तसं असतं. पण त्यांना जर का आपण डिवचलं किंवा त्यांच्या मनासारखं काही केलं नाही तर ती आपल्यावर अशी गुरकावतात, भुंकतात. पण हेच जर का आपण त्या पिल्लांना गोंजारलं, त्यांचे लाड केले, तर हीच कुत्र्याची पिल्लं तुझ्या पाठीपाठी शेपूट हलवत येतील. त्यामुळे त्यांना जे काही हवं हे जर का आपण दिलं तर ती आपल्या मनासारखी वागतात. तुला पण असंच करावं लागेल. त्यामुळे आपली एनर्जी चुकीच्या माणसासाठी, कमळीसाठी खर्च न करता ऋषीवर खर्च कर. आणि मग बघ कशी काय जादू होऊन जाते ती. आय गेट इट. तू बोलते तसं आहे ना, तर आता तू बघच. आय हॅव अ ग्रेट प्लॅन. शोभतेस माझी नात. अगं तू बोलते ना तसंच करणार आहे मी एकदम. हो? बलमावर खा. आजच एवढा पाऊस लागलाय ना, उद्या पूजेच्या वेळेला पाऊस नाही आला म्हणजे मिळेल. काका सगळं आटपेल ना वेळेत? अन्नपूर्णा आजी. अरे कमळी, हा निंगी पण आली आहे वाटतं. तुम्ही कशा काय इथे? ते आम्ही हॉस्टेलला निघालेलो, म्हटलं जाता जाता तुमची गाठ घेऊन जावं. होय, काल आलो बी होतो, पण तुम्ही काय नाही म्हणजे काल ठरवलं होतं यायचं, पण तसं काही झालंच नाही असं म्हणायचं होतं. पण तुम्हाला एक सांगू का, हा, तुम्हाला बघितलं की लई भारी वाटतंय बघा. मला सुद्धा. चला आज चल या. अहो नाही आजी, चला काय? आम्ही जातो. खूपच घाईत दिसताय तुम्ही. पण बरं झालं तुम्ही आलात ते, नाहीतर मी आज तुम्हाला भेटायला हॉस्टेलवर येणारच होते. कमळे, आपण काय केलंय आता? काय प्रॉब्लेम झालाय का? नाही ग, काही प्रॉब्लेम झालेला नाही. उद्या आपल्या घरी एक पूजा आहे, त्याचं आमंत्रण द्यायला येणार होते मी तुम्हाला. माझ्या मोठ्या नातीबद्दल तुम्हाला माहितीच आहे. ती घरी लवकर यावी म्हणून पूजा करायचं ठरवलंय मी. त्या दिवशी देवळामध्ये मी माझ्या नातीसाठी प्रार्थना करायला आले, तेव्हाच तुम्ही मला भेटलात. कमळी, तू केवढी मदत केलीस मला तेव्हा. मला असं वाटलं की परमेश्वराने तो संकेतच दिला मला की माझी मोठी नात लवकर घरी येणार आहे म्हणून. त्यामुळे तुम्ही दोघींनी पूजेला नक्की यावं अशी माझी इच्छा आहे. असं होय? अहो त्यात काय, येतो आम्ही उद्या. आणि देवाच्या कार्याला कोण नाही म्हणते का? चला जीव आता आम्ही. अगं अगं, अशा काय निघालात? सुजाता, ते हॉलमध्ये जरा 2 पिशव्या त्या घेऊन या. कसं चाललंय कॉलेज? मस्त. हा, हे घ्या, हे तुमच्यासाठी. हे काय? हे तुमच्यासाठी सरप्राईज आहे. आजी, पण आम्ही हे असं कसं घेणार? हो हो, कसं बरं घेणार? मी सांग, असे हात पुढे करावे. हा हा, तू पण कर असे, असे दोन्ही. हा, हे असं घ्यायचं आणि असं घ्यायचं, कळलं? अहो आजी, पण नाही, आजी नाही, ह नाही, हो नाही, काही नाही. आजीचं गप गुमान ऐकायचं. ऐकणार ना? आणि उद्या पूजेला येताना हे कपडे घालून द्या. थँक्यू आजी. राहू दे.
येतो. आजी हा शाबास, मोठी हो. बाय. रेश ऐक ना 2 मिनिट दे मला फक्त प्लीज. माझ्याशी 2 मिनिट बोल ॲटलिस्ट. ऐक ना, आय एम रिअली सॉरी. म्हणजे मला कमळी आणि निंगीशी असं नाही वागायला पाहिजे होतं. प्लीज ना, विल यू फॉरगिव्ह मी प्लीज? गुड, ॲटलिस्ट तू कळली तरी तुला. खरंच तू मला माफ केलंस? थँक्यू रेश, थँक्यू सो मच. आणि ऐक ना, मी तुझ्यासाठी हे आणलंय आणि उद्या माझ्या घरी पूजा आहे. तू हा कुर्ता घालून ये ना प्लीज. हा कुर्ता मी स्वतः डिझायनरला सांगून डिझाईन करून घेतलाय फक्त आणि फक्त तुझ्यासाठी. तर प्लीज हा घालून येशील उद्या? मी माफ करावं यासाठी असे एक्सपेन्सिव्ह गिफ्ट द्यायची काही गरज नाही. थँक्यू. रेश, इट्स नॉट लाईक दॅट. म्हणजे तू मला माफ कर, नाही तर नको करू. प्लीज हा कुर्ता ॲक्सेप्ट कर प्लीज. हे बघ, तू ॲक्सेप्ट नाही केलं ना तर रात्रभर तुझ्या घराच्या बाहेर झोपून राहीन आणि अजून करून घेईन की तू मला माफ नाही केलंय. दे दे, पण मी पूजेला येणार नाही. मला काम आहे. रेश प्लीज ये ना. का असं करतोय? मला काम आहे तर कॅनॉट कम. हे बघ रेश, आय विल बी वेटिंग फॉर यू. ओके, प्लीज गिव्ह इट अ थॉट प्लीज फॉर मी. माझ्यासाठी एकदा विचार कर. ओके, बाय रेश. घ्या. ओ माय गॉड, हे काय आहे? अनिकाने दिलंय. पूजा आहे ना त्यांच्याकडे उद्या. तू पूजेला येणार आहेस? मी नाही येणार आहे, मला काम आहेत. अच्छा ठीक आहे. मग आपल्या घरातून मला एकटीलाच जावं लागणार पूजेला. तरी नशीब कमळी असणार आहे माझ्या बरोबर गप्पा मारायला. काय? कमळी अनिकाच्या घरी येणार आहे? हो, अरे अन्नपूर्णा आजीने आमंत्रण दिलंय तिला. आत्ताच तिचा फोन आला होता की ती उद्या क्लासला येणार नाहीये ते. आणि तुला माहितीये, अन्नपूर्णा आजीने तिला साडी गिफ्ट केली उद्यासाठी. खरंच किती करतात ना अन्नपूर्णा आजी सगळ्यांसाठी. वहिनी, मी येतो तुझ्या बरोबर. अच्छा, हो. आता कमळी येणार आहे म्हणून तुला पण यायचंय का? काम होतं ना तुला. वहिनी वहिनी, ऐक ऐक, हसू नकोस. मी काय सांगतोय ते ऐक. कमळी अनिकाच्या घरी जाणार म्हणजे अनिकाला आयता चान्स मिळणार तिला पुन्हा त्रास द्यायला. मला ते नकोच आहे, मला रिस्कच नाही घ्यायची. आणि एनिवे आई माझ्या मागे लागणारच आहे, सो तिचंही समाधान. मी येतो. बर ये. हा राधिका, राधिका कुठे राहिली? उशीर होतोय ना जायला. आई, तू पण राधिका सोबत जाणार आहेस का महाजनांकडे पूजेसाठी? छे, परवा ऋषीने जे काही मॉलमध्ये केलंय त्यानंतर अन्नपूर्णा ताईंना तोंड दाखवायची सुद्धा लाज वाटते मला. राधिकालाच पाठवते. हळू. ते महाजनांकडे जायला निघत होते, मी तयारी करत होते. तू ही साडी नेसून जाणार आहेस? राधिका, किती वेळा तुला किती वेळा समजवलंय मी, या असल्या साड्या नेसत जाऊ नकोस. तू विसरतेस का तू इनामदारांची सून आहेस? राधिका, निदान आपल्या स्टेटसला शोभेल असे तरी कपडे घालून जा. जा, एखादी चांगली साडी नेस आणि बरे दागिने घाल. आई, आत्ता साडी नेसायला गेले तर उशीर होईल ना जायला. तुझ्या उशिरा गेल्याने तिथे काहीही अडत नाहीये. राधिका, आईला उलट बोलतेस तू? आणि काय चुकीचं बोलतेय का आई? अगं, तू माझी बायको आहेस, इनामदारांची सून आहेस, असं थोडं तरी वागत जा गं. जा, साडी चेंज कर. जा म्हणतोय ना. रोहित, तू ही चूक केलीस ती केली, पण
आता ऋषीच्या बाबतीत मी ही चूक होऊ देणार नाही. कुंबळे कशी दिसायलोय मी? कसली भारी दिसायला लागल्यास. अन्नपूर्णा आजीनी बघ ना कशी भारी कपडे दिली ती. होय ग. थांब बाई, कोणाची नजरच नको लागायला. मी बी झटदिशी तयार होऊन येतो, मग जाऊया पूजेला. हा थांब. कमळे हे घे. काल तुझं कानातलं आपण घाण ठेवलं ना, मग असं मोकळं कानातलं चांगलं नाही दिसत, म्हणून तुझ्यासाठीच आणले मी. घाल. निंगे, अगं असलं किती बी लाख मोलाचं दागदागिना तुझ्या समोर फिकायत बघ. तूच माझा खरा दागिना आहेस बघ. बघू. नादच खुळा.